श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ऐक बाळा, आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेकदा वाट हरवते, माणसं हरवतात आणि कधी स्वतःवरचा विश्वास हरवतो. पण लक्षात ठेव, जोवर मनात माझं नाव आहे तोवर कुठलीही हरवलेली गोष्ट तुला पुन्हा मिळू शकते. स्वामींच्या वचनावर विश्वास असल्यास हा संदेश शेवटपर्यंत ऐक. हा काही साधा सुद्धा संदेश नाही. देवाने तुझे दुःख पाहिले आहे, म्हणूनच आज हा संदेश तुझ्या समोर आशीर्वाद रूपाने आला आहे. स्वीकार असल्यास होय स्वीकार आहे असे टाईप करा. एखादा क्षण असतो जेव्हा वाटतं सगळं संपलंय, पण तेव्हाच कुठेतरी अंतर्मनातून आवाज येतो, थांब, अजून काही संपलेलं नाही, मी आहे. आणि हाच तो आवाज असतो श्री स्वामी समर्थांचा. मित्रांनो, जीवनात संकटे येणारच. लोक टिंगल करतील, अपमान करतील, तुमच्यावर अन्याय करतील, पण ज्यांच्या हृदयात श्री स्वामी समर्थांचा ध्यास आहे त्याला कोणीही रोखू शकत नाही. कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वतः त्याच्या मागे उभे असतात. स्वामी म्हणतात, नशिबाच्या नावानं रडू नका, कारण नशीब बदलण्याची ताकद तुमच्यात आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि पायरी पायरीने चालत रहा. मी मागे उभा आहे आयुष्याच्या रस्त्यावर. जेव्हा अंधार असतो तेव्हा स्वामी समर्थ दिवा होतात. जेव्हा सगळे आपले सोडून जातात तेव्हा फक्त एकच हात मागे राहतो, तो म्हणजे स्वामी समर्थ ह्यांचा हात. आता क्षणभर डोळे मिटा आणि मनात फक्त एवढंच कमेंट करा, स्वामी, मला फक्त तुमची आठवण राहू द्या, बाकी सगळं हरवू द्या. कारण ज्यांचं मन स्वामी समर्थांमध्ये गुंतलंय त्यांचं दुःख विसरून जातं. आणि हे लक्षात ठेवा, स्वामी आपल्याला बोलण्यात नाही, अनुभवण्यात येतात. आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्या अनुभवाचं दार उघडणार आहे, म्हणून शेवटपर्यंत ऐका. कारण हा आवाज नाही, ही स्वामी समर्थांची कृपा आहे जी तुमचं नशीब बदलवू शकते. आणि शेवटी जर तुम्हाला हा व्हिडिओ मनाला भिडला तर तुमच्यासारख्या अजून कुणाला तरी वाटत असेल त्यांच्यापर्यंत पोचवा. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि श्रद्धेचं हे दीप सर्वत्र लावूया. कारण हे एक दिवस हाच व्हिडिओ कुणाच्या अश्रूंना उत्तर देईल. सर्व प्रश्नांची उत्तरं बाहेर शोधण्यात माणूस आयुष्य घालवतो, पण स्वामी म्हणतात, जे शोधताय ते तुमच्यातच आहे, फक्त थांब आणि आत पहा. स्वामींवर विश्वास असल्यास हा संदेश शेवटपर्यंत ऐका. तुमच्या आयुष्यात दुःख कधीच येणार नाही. तुमचे विरोधी तुम्हाला त्रास देणार नाही. आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, स्वामी आई, मी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असं टाईप करा. तुमचं आयुष्य थांबलं आहे का? वाट अडली आहे का? तर लक्षात ठेवा, आकाशात उडणाऱ्या गरुडाला वादळाची भीती नसते, तो वादळाला पार करून वर जातो. स्वामी समर्थ तुमच्यात अशीच गरुडाची ताकद जागवू इच्छित आहेत. तुमच्या आयुष्यात जेव्हा संकट येतात तेव्हा घाबरू नका. स्वामी म्हणतात,
संकट म्हणजे परीक्षा आहे आणि परीक्षा म्हणजे संधी आहे. संधी स्वतःला ओळखण्याची, स्वतःवर विश्वास ठेवण्याची. जे तुम्हाला नकारतात, कमी लेखतात, सोडून जातात, स्वामी त्यांच्या बाबतीत एकच सांगतात, त्या सगळ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, पण मी ठेवतो. तू चालत राहा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आयुष्याच्या कठीण टप्प्यावर स्वामींचं एक वाक्य पुन्हा पुन्हा आठव. तू पराभव पचवला नाहीस, कारण तू अजून जिंकलेला नाहीस. तुमचं स्वप्न खूप मोठं आहे. कुणी म्हणतंय हे अशक्य नाही, तर त्यांना स्मित हास्याने बघ आणि मनात म्हण, स्वामी माझ्या सोबत आहे, म्हणजे अशक्य असं काहीच नाही. ज्या दिवशी तुम्ही खचून जाता, थकता, रडता, त्या दिवशी डोळे मिटा आणि मनात फक्त एवढंच म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ. आणि स्वतःला आठवा, तुम्ही कोणी सामान्य नाही. तुम्ही स्वामींच्या कृपा आशीर्वादाने घडवलेले जीव आहात. कमेंटमध्ये होय मी धन्य आहे असे टाईप करा. तू कितीही थकलास, अडखळलास, रडलास, तरी बाळा उठ, कारण स्वामी अजून थकलेले नाहीत. तू एक पाऊल पुढे टाक, मी तुझ्यासाठी 1000 पावले चालेन. लोक काय म्हणतील, परिस्थिती काय आहे, या प्रश्नांना आता थांबव, कारण आता फक्त स्वामींचं नाव घे आणि चालत राहा. तू अडकतोस तिथं मी येतो, तिथून पुढे नेतो. मी आहे, मी पाहतो आणि मीच योग्य वेळेस कृपा करतो. पण तू थांबू नकोस. शक्य असल्यास होय मी यापुढे थांबणार नाही असे कमेंट करा. मनात विचाराचे वादळ असो वा पलंगावर थकवा, तुझा मार्ग मीच आहे. तुझं रक्षणही मीच करीन. तू चाल फक्त आणि फक्त श्रद्धेने, बाकी सर्व काही मी पाहीन. बाळा तू खूप रडलास ना. कधी वाटलं असेल की आता नको वाटतं, कधी वाटलं असेल की आयुष्य संपवून टाकावं, कधी वाटलं असेल की कोणी समजत नाही. पण बाळा एक क्षण थांब, डोळे मीट आणि एकदाच मन लावून म्हण, ओम श्री स्वामी समर्थ. कसं वाटतं? मनात एक शांत लाट आली ना. हीच ती कृपा, हीच ती ओळख की तू अजून एकटा नाहीस. बाळा लोक सोडून जातील, परिस्थिती पायदळी तुडवेल, तुला तुझं आयुष्य प्रश्नासारखं वाटेल, पण मी मात्र तुझ्या मागे उभा आहे. माझी नजर तुला पाहत आहे, तुझं मन ओळखत आहे आणि माझं हृदय तुझ्या प्रत्येक अश्रूंवर थांबत आहे. तुला माहित नाही तू किती सामर्थ्यवान आहेस. लोकांनी तुला दुर्लक्ष केलं म्हणून तू दुर्बल नाहीस. तुला माहित नाही तू किती सामर्थ्यवान आहेस. लोकांनी तुला दुर्लक्ष केलं म्हणून तू दुर्बळ नाहीस. कधी अयशस्वी झालास म्हणून तू अपयशी नाहीस. तू हरवलास हे खरं, पण अजूनही संपलेला नाहीस, कारण जोपर्यंत तुझं नाव माझ्या ओठावर आहे तोपर्यंत तुझं रक्षण माझ्या हातात आहे. उठ बाळा, हे जीवन एक संधी आहे, शिक्षा नाही. ही वेळ एक परीक्षा आहे, श्राप नाही. तू रडतोस ना, पण तुला माहित आहे का, मी तुझं रडणं ऐकतो. तू गप्प झाल्यावरही तुझ्या अंतकरणाचा आवाज तो मला ऐकू येतो. म्हणूनच सांगतो, आता थांबू नकोस, पुढे चल.
हळूहळू का होईना, पण चालत राहा. तू 1 पाऊल टाक, मी 1000 टाकीन. तू चाल, मी धावेन. कधी आई गेली, कधी वडील आधार देणं बंद केलं, कधी पत्नी, कधी पती, मुलं, मित्र. कोणीही समोर न आलं तेव्हा मी होतो. त्या शांत रात्रीत जेथे फक्त तू आणि तुझं दुःख होतं. त्या एकट्या अंधारा खोलीत मी तुला मिठी मारली होती, आठवते का? तू म्हणाला, स्वामी आता नको वाटतं. तेव्हा मीच सांगितलं होतं, थोडं थांब, मी आहे ना. म्हणूनच सांगतो, आता फक्त माझं नाव घे. श्री स्वामी समर्थ. हे नाव तुझ्या मनाचं औषध आहे. हे नाव तुझ्या पाठीमागे उभं आहे. हे नाव जेथे आहे तेथे हार असूच शकत नाही. लोक काय म्हणतील हे सोड. मी काय म्हणतो हे ऐक. आणि मी म्हणतो, तू महान आहेस, तू विजेता आहेस, तू देवाच्या कृपेचा साक्षात पुरावा आहेस. मला मान्य आहे तुझा प्रवास थोडा कठीण आहे, पण मी आहे ना. मी आहे, मी पाहतोय, आणि योग्य वेळी मी तुला तुझ्या नशिबापर्यंत पोहोचवेन. पण त्यासाठी एकच गोष्ट कर, ते म्हणजे तू कधीही थांबू नकोस. स्वामी म्हणतात, बाळा, जीवन म्हणजे एक परीक्षा आहे. अडचणी म्हणजे शिक्षिका आहे, आणि श्रद्धा हाच तुझा विजय आहे. कधीही हताश होऊ नको. जीवनात कितीही अंधार आला तरी तो कायमचा राहत नाही. स्वामी म्हणतात, सूर्य लपतो, मरत नाही, तसंच तू पडतोस पण संपत नाहीस. उठ आणि चालू लाग. समाज काय म्हणेल या विचाराने किती स्वप्न गाडली गेली आहेत हे तुला ठाऊक आहे का? दुसरे काय करतील हे पाहून चालणारे लोक आयुष्यात स्वतःचं काही घडवू शकत नाहीत. स्वतःच्या मनाचं ऐक, स्वतःची श्रद्धा ठेव. स्वामींचा आशीर्वाद तुला त्याच मार्गावर नेईल जेथे तुझ्या आत्म्याला शांतता मिळेल. स्वामी म्हणतात, तू काहीच नाही असा विचार करत बसलास तर एक दिवस तुला तुझं अस्तित्वही आठवणार नाही. बाळा, ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवशील ना, त्या दिवशी जग तुझ्यावर विश्वास ठेवेल. कोण काय म्हणतो हे खरंच पाहू नकोस. स्वामी म्हणतात, माझा बाळ जर डोंगर चढायला निघालाय तर आकाशही त्याच्या पाया पडेल. तुझं ध्येय मोठं असो, पण चाल सुरू ठेव. ती पावले लहान असतील, पण तीच तुला तुझ्या स्वप्नांपर्यंत नेतील. स्वामींवर विश्वास ठेव, पण स्वतःवरही विश्वास ठेव. स्वतःला विसरू नकोस. तू जेव्हा म्हणशील, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत, तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्या पाठीशी उभं राहतं. स्वामी म्हणतात, कोणी साथ न देईना तेव्हा तू माझं नाव घे. अक्कलकोट स्वामी समर्थ. मी तुझ्या प्रत्येक श्वासात असेन, प्रत्येक अश्रूमध्ये मी तुला सावरण्यासाठी येईन. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा, चांगल्या मनोकामना पूर्ण हो, हीच स्वामींचरणी प्रार्थना. जर हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्शून गेला असेल, जर डोळ्यातून अश्रू येऊ लागले असतील, तर खाली कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझे आधार आहेत. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, भावंडांना, कुटुंबाला नक्कीच शेअर करा. कारण ज्यांना आज आधाराची गरज आहे त्यांच्यासाठी हा आवाज स्वामींचा आहे. चॅनलला सबस्क्राईब कर आणि नवीन विश्वास घेऊन उद्याला सामोरे जा. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत हे विसरू नको. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.